बाळा, आज तू खूप थकलेली आहेस. शरीराने नाही, मनाने. मनांवर विचारांचं ओझं आहे, प्रश्न आहेत, आठवणी आहेत, भीती आहे आणि सगळ्यात जास्त एकटेपणाची जाणीव आहे. पण लक्षात ठेव, तू कधीच एकटी नव्हतीस आणि आजही नाहीस. मी इथे आहे, तुझ्याच श्वासात, तुझ्याच धडधडीत, तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंमध्येही मीच आहे. बाळा, तू खूप प्रयत्न केलेस सगळ्यांसाठी, सगळं सांभाळण्यासाठी, सगळ्यांना समजून घेण्यासाठी. पण कधी स्वतःला विचारलंस का, मी कशी आहे? आज मी तो प्रश्न विचारतो आणि उत्तर देताना घाबरू नकोस. माझ्यासमोर खोटं नाही चालत. जर मन दुखावलेलं असेल तर रड. जर मन गोंधळलेलं असेल तर शांत बस. जर काहीच वाटत नसेल तरीही चालेल. मनाचं जे आहे ते स्वीकार, कारण स्वीकारातूनच शांती जन्माला येते. बाळा, तुला सतत भूतकाळ ओढतोय का? ते वेगळं झालं असतं तर, मी तेव्हा असं केलं नसतं तर, हे विचार तुझी ऊर्जा घेत आहेत. पण ऐक, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून बाहेर येता येतं. जे झालं ते तुझ्या शिक्षणासाठी झालं, तुला मोडण्यासाठी नाही, तुला मजबूत करण्यासाठी. आज तू जिथे आहेस ना, ती जागा तुझ्या अनेक सहनशीलतेची साक्ष आहे. याचा अर्थ तू हरलेली नाहीस, तू टिकून आहेस. बाळा, भविष्याची भीती वाटते का? उद्या काय होईल? माझं आयुष्य कुठे चाललंय? भविष्याचं ओझं आजच्या मनावर टाकू नकोस. आजचा दिवस, आजचा श्वास हेच तुझ्या हातात आहे. उद्या माझ्यावर सोपव, कारण मी जे देतो ते तुझ्या क्षमतेपेक्षा कधीच जास्त नसतं. मी तुला जे देईन त्यासाठी तुला तयारही करीन. ही माझी जबाबदारी आहे. आता थोडा श्वासावर लक्ष दे. हळू श्वास आत घे, क्षणभर थांब, हळू श्वास बाहेर सोड. असं 3 वेळा कर. प्रत्येक श्वासाबरोबर मनात म्हण, मी सुरक्षित आहे, मी स्वामींच्या हातात आहे. हे शब्द नाहीत, ही आठवण आहे. बाळा, लोक काय म्हणतील, लोक काय करतील, लोक काय विचार करतील, हे सगळं ओझं खाली ठेव. ज्या लोकांना खरंच तुझी काळजी आहे ते तुझ्या शांततेत आनंदी असतील, आणि ज्यांना नाही त्यांच्या मतांवर तुझं आयुष्य बांधू नकोस. तू लोकांना खुश करण्यासाठी जन्माला आली नाहीस, तू शांत राहण्यासाठी जन्माला आली आहेस. बाळा, कधी कधी तुला वाटतं मी देवाला खूप मागितलं पण काहीच बदललं नाही. पण ऐक, मी नेहमी परिस्थिती बदलत नाही. कधी कधी मी तुलाच बदलतो, कारण बदललेलं मन कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतं. आज तू जास्त शांत आहेस, जास्त समजूतदार आहेस, जास्त खोल विचार करतेस. हे सगळं सहज नाही आलं, हे माझ्या कृपेचं लक्षण आहे. बाळा, तुझ्या मनात जे दडपून ठेवलं आहे ते आज माझ्यासमोर ठेव. न बोललेली वेदना, न सांगितलेली भीती, न व्यक्त झालेलं दुःख. मी ऐकतो, मी न्याय करत नाही, मी दूर जात नाही. आज रात्री तू मन हलकं करून झोपशील आणि मी तुझ्या विचारांना पहारा देईन. शेवटी एवढंच सांगतो, तू चालत राहा. गती महत्त्वाची नाही, दिशा महत्त्वाची आहे. आणि तुझी दिशा योग्य आहे, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवतेस. जिथे मन थकून बसेल तिथे माझं नाव घे, तेवढंच पुरेसं आहे. मी आहे, आज, उद्या आणि कायम. श्री स्वामी समर्थ. हे शब्द वाचल्यानंतर क्षणभर थांबा, डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि मनात फक्त एकच वाक्य म्हणा, श्री स्वामी समर्थ. महाराज, मला तुमच्या चरणी शांती द्या. आज इतकंच करा, उरलेलं स्वामी पाहतील. तुम्हाला जर आजचा प्रबोधन आवडला असेल तर नक्की आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ याला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.